करुणा करुणा म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होऊन ते दूर करण्याची अंतःकरणातून निर्माण होणारी भावना. बौद्ध तत्त्वज्ञानात ती केवळ दया नसून सजग आणि जागृत प्रेम आहे. करुणा म्हणजे दुसऱ्यांच्या वेदनेशी एकरूप होणे. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या दुःखाकडे उदासीन राहत नाही तर त्याच्या वेदनेला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा करुणा जन्माला येते. करुणा मनाला अधिक मानवी बनवते. संदर्भ अंगुत्तर निकाय. करुणा आणि मैत्री. बौद्ध साधनेत मैत्री, मेत्ता आणि करुणा या दोन महत्त्वाच्या भावना आहेत. मैत्री सर्व जीव सुखी राहावेत अशी इच्छा. करुणा दुःखी जीवांचे दुःख कमी व्हावे अशी भावना. दोन्ही मिळून मनात शांती निर्माण करतात. संदर्भ सुत्त नियात करणीय मेत सुत्त. करुणेची खरी ताकद. करुणा ही कमकुवतपणाची भावना नाही, ती अंतःकरणाची शक्ती आहे. करुणेमुळे मनातील द्वेष आणि कठोरता कमी होते. संदर्भ धम्मपद. द्वेषाने द्वेष कधीही संपत नाही, प्रेमानेच तो संपतो. करुणा आणि प्रज्ञा. बुद्धांच्या मार्गात दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. प्रज्ञा विस्डम. करुणा. प्रज्ञा सत्य समजते तर करुणा त्या समजुतीला मानवतेत बदलते. अंतिम विचार. करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखावर डोळे बंद न करणे. ज्या मनात करुणा असते ते मन शांत, विशाल आणि मुक्त होत जाते.